कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 18. वेळ घालवण्यासाठी ती मोबाईलमध्ये गेम खेळण्यात बिझी झाली. तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झाली. तसे स्वानंदीने दाराकडे बघितले. केबिनच्या दारात एक मुलगा उभा असलेला तिला दिसला. तिने पटकन मोबाईलमधला गेम बंद केला आणि ती चेअरवरून उठून उभी राहिली. डार्क ब्ल्यू जीन्स, त्यावर येलो कलरची हुडी घातलेली होती त्या मुलाने. स्वानंदी त्याचं अगदी बारीक निरीक्षण करत होती. उंच, गोरा रंग, पण त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता तिला, कारण त्या मुलाने हुडीची कॅप डोक्यावर घेतली होती. ती कॅपसुद्धा अशा पद्धतीने घातली होती की त्यामुळे त्याचा चेहरा निम्म्यापेक्षा जास्त झाकला गेला होता. त्याला तसे पाहून स्वानंदी विचारात हरवली. सहज म्हणून तर त्याने ती कॅप डोक्यावर घेतली नसावी ना? नक्कीच स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न आहे हा. त्याच्या डोळ्यावर सुद्धा ब्लॅक गॉगल आहे. एवढी सगळी काळजी घेतली आहे, त्यामुळे त्याला बघता क्षणी लगेच कोणी ओळखणारही नाही. विचार करत करत ती जरा बारीक डोळे करून त्याला नीट बघण्याचा प्रयत्न करत होती. साहिलचेही तिच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या एक्सप्रेशनवर लक्ष होते. तिचे शंकेने बारीक झालेले डोळे पाहून तिचा काही गैरसमज होऊ नये म्हणून साहिलने दोन्ही हाताने हुडीची कॅप एका झटक्यात मागे टाकली. डाव्या हाताने डोळ्यांवरचा गॉगल काढून हुडीला समोरच्या बाजूला अडकवला आणि मग उजवा हात केसातून फिरवत हुडीमुळे विस्कटलेले स्वतःचे सिल्की केस नीट केले. त्याच्या या अशा पटापट झालेल्या कृतींमुळे स्वानंदी थोडी दचकलीच. पण आता त्याचा चेहरा पूर्णपणे तिला दिसत होता आणि तो पाहून ती काहीशी फ्रीज झाल्यासारखी उभी होती. स्वानंदीला असे शांत उभे राहिलेले बघून साहिलला काहीच समजत नव्हते. तो तर आल्यानंतर स्वतःच आधी तिच्यात हरवला होता. आज पहिल्यांदा तो स्वानंदीच्या इतक्या जवळ उभा होता. आत्तापर्यंत तर लांबून फक्त बघत होता तिला, पण आज ती त्याच्या समोर होती. त्याच्यापासून अगदीच 2-3 पावलांवर उभी होती ती. केबिनच्या समोर आला तेव्हा साहिलने हलकेच आत डोकावून पाहिले होते, तर स्वानंदी मोबाईलवर गेम खेळण्यात बिझी असलेली त्याला दिसले होते. किती मन लावून खेळत होती ती, ते पाहून तर त्याला खुदकन हसूच आले होते. काही वेळ साहिल तसाच उभा होता, पण स्वानंदीचे त्याच्याकडे लक्ष गेले नव्हते, म्हणून मग त्याने दारावर टकटक केली होती. तेव्हा कुठे ती गेममधून बाहेर आली आणि समोर उभ्या साहिलकडे काहीशा शंकेने पाहू लागली होती. ही आपल्याकडे अशी का बारीक डोळे करून बघते? स्वानंदीच्या तशा पाहण्याने साहिल विचार करत होता. तेवढ्यात त्याला आठवले की त्याने स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी हुडीची कॅप जी घातली होती डोक्यावर, ती अजूनही तशीच होती. डिपार्टमेंटमध्ये एंट्री घेतली त्याचवेळी तिथल्या काही मुलींनी त्याला पाहिले होते. बाकी मुलींनी आपल्याला ओळखू नये म्हणून त्याने डोळ्यावर गॉगल चढवत कॅप पुढे ओढून चेहरा झाकण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. तरीही वाडेकर मॅडमनी त्याला ओळखलेच होते. विचार करत साहिल मनातच हसत होता, पण त्याच्यासमोर उभी स्वानंदी बारीक डोळे करून त्याच्याकडेच एकटक बघत उभी होती. किती क्यूट दिसत होती ती. माना के जलवे तेरे कर देंगे मुझे दीवाना, जी भर के जरा मैं देखूं अंदाज तेरा मस्ताना, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद से रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. असंच काहीसं त्याला म्हणावंसं वाटत होतं त्यावेळी.
स्वानंदीने सिल्वर बारीक प्रिंट असलेला डार्क ब्ल्यू टॉप घातला होता. त्यावर क्रीम कलरची लेगिन्स आणि क्रीम कलरची प्लेन ओढणी एका साईडने घेतली होती. तिच्या त्या हलक्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता तो ड्रेस. त्या लांब सडक केसांना एका छोट्याशा क्लिपमध्ये अडकवण्याचा नाहक प्रयत्न केलेला दिसून येत होता. साहिलकडे बघणाऱ्या त्या बारीक डोळ्यात असलेली ती बारीक काळी भोर लकीर पाहून तर साहिल मनातच विचार करत होता, आहा, काय जादू आहे या डोळ्यात. अगदीच बोलके. पण ही काळी लकीर काजळाची आहे का? नाही, नक्कीच ते काजळ नाही. पण मग काय आहे? असू दे काहीही, पण किती सुंदर गहिरे डोळे आहेत हिचे. साहिलही काही क्षण त्या डोहात खोल बुडाला होता. एकतर त्याच्या डोळ्यावर गॉगल होता, त्यामुळे तो स्वानंदीकडे बिनधास्त एकटक बघत उभा होता. डोळे भरून आज तिला इतक्या जवळून अनुभवत होता तो. त्याच्या मनाला एक वेगळा सुकून आज मिळाला होता. गेले 3-4 महिने फक्त तो तिला एक क्षण बघण्यासाठी, तिला भेटण्यासाठी धडपडत होता. आज फायनली ती त्याच्या समोर उभी होती. दिलबर तुझे मिलने को कब से था मैं बेकरार, अब जाके आया मेरे बेचैन दिल को करार. या ओळी त्या क्षणी त्याला आठवल्या. स्वानंदी थोड्या साशंक नजरेने साहिलला बघत होती. तिचा काहीतरी गैरसमज होऊ नये म्हणूनच साहिलने झटपट आपली कॅप आणि गॉगल काढून टाकला होता. पण जशी त्याने कॅप आणि गॉगल काढला तशी गडबड झाली ना राव. साहिलचा चेहरा बघून तर स्वानंदी फ्रीज झाली होती आणि आपल्याला फ्रीज होऊन बघणाऱ्या तिच्या नजरेत साहिल पुन्हा हरवून गेला होता. काही क्षण असेच निघून गेले. इतक्यात साहिलच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. त्या आवाजाने दोघेही भानावर आले. स्वानंदीही इकडे तिकडे बघू लागली. अशी का बघत होते मी त्याच्याकडे? स्वानंदी स्वतःलाच प्रश्न विचारू लागली. साहिलने मोबाईल बघितला तर त्यावर मेसेज होता, प्रॅक्टिकलसाठी आला आहेस ना लॅबमध्ये, तर त्यावर फोकस कर आधी, तिला नंतर ताडत बस. साहिलने मेसेज वाचला आणि ओशाळून केसातून हात फिरवत ओके असा रिप्लाय देऊन मोबाईल स्विच ऑफ करत जीन्सच्या खिशात टाकला. स्वानंदीनेही त्याला आत बोलावले व खुर्चीवर बसायला सांगितले. क्रमशः